कोल्हापूर शहरामध्ये श्री जुने विठ्ठल मंदिर हे आज 700 वर्षापूर्वीपासून प्रसिद्ध असलेलं हे विठ्ठल मंदिर आहे। या विठ्ठल मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशीला रुक्मिणी पांडुरंग मातेला पहाटे रुद्राभिषेक काकडा, त्याच्यानंतर पंचोपचार पूजा करून श्रीची आरती झाली आणि त्यानंतर भक्तांनी आपापल्या बोलण्याप्रमाणे नवसाला पावणारा हा पांडुरंग आजच्या या ह्याच्यामध्ये त्यांनी काही अर्पण केलेलं आहे, ते आज पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेलं आहे। तसेच आज या रुक्मिणी पांडुरंग मंदिरामध्ये श्री संत शेगाव गजानन महाराज यांचं 3 दिवसाचं पारायण चालवलं असून त्यामध्ये सर्व भाविकांनी महिलांनी जास्तीत जास्त भाग घेऊन या पारायणाला एक रोषणाई आणलेली आहे। तसेच सर्व भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून दर्शनाचे लाभ घेत आहेत। आणि पांडुरंग यांनी सर्व सोलापूरच्या जनतेला सुख समृद्धी आणि भरभराट लावो आणि प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तसेच या मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व भाविकांनी त्यामुळे प्रत्येक भाविकांनी आपल्या इच्छेप्रमाणे रक्तदान करीत आहे अशी ह्या मंदिराची परंपरा असून आजपर्यंत आम्ही पुढे चालवत आलेलो आहोत। आज या ठिकाणी जुने विठ्ठल मंदिर या ठिकाणी अनंत मुळशी यांच्या मार्फत गेले 15 दिवसापासून आम्ही एसटी महामंडळाचा महिलांसाठी कार्ड म्हणून घेत आहे। म्हणजे 50% सवलत आणि पूर्ण सवलत असे या सरकारने नियम नियम काढलेले आहे। ते कार्ड कंपल्सरी सर्वांचे लाभ घेतले। गेल्या महिन्याभरापासून हे कार्यक्रम राबवत आहे। सगळं जोशी साहेबांच्या आशीर्वादाने काम चालू आहे आमचं।